मुलांनो, आज आपण 33 लेसन बघणार आहोत. रंगोली. रंगोली म्हणजेच रांगोळी. रंगोली इज वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल अँड मोस्ट प्लीजिंग आर्ट फॉर्म्स ऑफ इंडिया. तर रांगोळी ही भारतातील एक सुंदर आणि सगळ्यांना आवडणारी, रांगोळी बघितलं की मन प्रसन्न होतं. प्लीजिंग म्हणजे आपल्याला आनंद भेटतो, असा हा आर्ट फॉर्म आहे, म्हणजे कलेचा नमुना आहे. द वर्ड रंगोली or Rangavli consists of two words, Rang meaning color and Avli means a row or vine. तर रांगोळी किंवा रंगावली म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये दोन शब्द आहेत. रंग म्हणजे कलर आणि आवली म्हणजे रो. तर रो म्हणजे अशा ह्या आडव्या लाईन्स असतात ना, तर त्याला म्हणतात रो. आणि वाईन्स म्हणजे वेल, म्हणजे असे जे काढले जातात ना हाताने डिझाईन, तर त्याला वेल असं म्हणतात. Rangoli is the art of making designs or patterns on the walls or the floor of the house using finely grounded white powder and different colors. तर रांगोळी म्हणजे काय, तर रांगोळी ही एक कला आहे ज्याच्यातून भिंतीवरती घराच्या किंवा जमिनीवरती छान छान डिझाईन्स, वेगवेगळे नक्षीकाम केलं जातं. आणि जे कशासोबत केलं जातं, तर अगदी फाईनली ग्राउंडेड म्हणजे अगदी बारीक पांढरी पावडर असते आणि वेगवेगळे कलर्स असतात, तर याने ती डिझाईन बनवली जाते. इन मेनी हाऊसहोल्ड्स रंगोली डिझाईन्स आर ड्रॉन इन द कोर्टयार्ड ऑर इन द फ्रंट ऑफ डोअर स्टेप एव्हरी डे. खूप घरांमध्ये रांगोळी ही अंगणामध्ये काढली जाते किंवा दारामध्ये काढली जाते. द मोस्ट इंटरेस्टिंग फीचर ऑफ रंगोली इज दॅट इट इज ड्रॉन अफ्रेश एव्हरी डे. आता तुम्हाला रांगोळीचं एक वैशिष्ट्य माहीत आहे का? एक गमतीशीर गोष्ट आहे की रांगोळी ही रोज ताजी काढली जाते. जस्ट ॲज यू क्लीन्स अँड अडॉर्न युअरसेल्फ एव्हरी डे, यू क्लीन युअर हाऊस अँड डेकोरेट इट विथ अ रंगोली एव्हरी डे. जसं तुम्ही स्वतःला रोज स्वच्छ करता आणि रोज छान छान आवरता ना, छान मेकअप करता, स्वतःला छान दिसावं यासाठी प्रयत्न करता, त्याचप्रमाणे तुम्ही तुमचं घर रोज साफ करता आणि रोज रांगोळी काढता. ऑन स्पेशल ओकेजन्स यू विअर स्पेशल क्लोथ्स अँड ऑर्नामेंट्स. जर काही स्पेशल दिवस असेल, कुठला सण असेल, तर तुम्ही छान छान कपडे घालता, दागिने घालता. इन द सेम वे स्पेशल मॅग्निफिशंट डिझाईन्स आर मेड ऑन द ओकेजन ऑफ फीस्ट अँड फेस्टिवल्स. त्याचप्रमाणे जर कुठला सण असेल किंवा काही कार्यक्रम असेल, तर घरासमोर छान मोठी मॅग्निफिशंट म्हणजे काय, तर मोठी छान डिझाईन काढली जाते रांगोळीची. आता बघूयात आपण डिझाईन अँड पॅटर्न्स. म्हणजे आता हे कशा प्रकारची रांगोळी असते, त्याचे काय पॅटर्न्स आहेत ते बघूयात. द ट्रॅडिशनल फॉर्म ऑफ रांगोली मेक्स यूज ऑफ डिझाईन्स अँड मोटिव्स बेस्ड ऑन नेचर सच ॲज mango, creepers, lotus and other flowers, swan, peacocks, fish and other animals and so on. तर जी पारंपरिक पद्धत आहे ना रांगोळी काढण्याची, तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन येतात जे की निसर्गावरती आधारित असतात. जसं की आंबे आहेत, वेली काढल्या जातात, कमळ काढलं जातं, अजून दुसरी फुले काढली जातात, बदके आहेत, मोर, मासे आणि अजून दुसऱ्या प्राण्यांची सुद्धा रांगोळी बनवली जाते. रंगोली डिझाईन्स आर इन्क्लूड जॉमेट्रिकल पॅटर्न्स अँड शेप्स. त्याचप्रमाणे रांगोळीच्या डिझाईनमध्ये जॉमेट्रिकल पॅटर्न्स, म्हणजे तुम्ही जॉमेट्री शिकता ना, तर त्यासारखे पॅटर्न्स इथे बघा, हे अशा प्रकारचं वापरले जातात. आणि अजून वेगवेगळे शेपसुद्धा, आकारसुद्धा असतात. नाऊ डेज अदर फॅन्सी डिझाईन्स अँड फ्री हँड ड्रॉइंग्स आर ऑल्सो यूज टू मेक ब्युटिफुल रांगोलीज. आत्ता तर संस्कार भारतीचे आहेत किंवा फ्री हँड कुठलेही डिझाईन्स, कोणाचे पोर्ट्रेट बनवले जातात छान छान. जसं की गुढीपाडवा असेल तर मग गुढी काढली जाते, हळदी कुंकू असेल तर मग हळदी कुंकाच्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवल्या जातात. अशी फ्री हँड रांगोली आलेली आहे. हाऊ इट इज मेड. आता रांगोळी कशी बनवायची. युजली रंगोली लाईन्स आर मेड यूजिंग कोर्स ग्रेन पावडर सच ॲज सँड, मार्बल डस्ट, सॉ डस्ट और राईस ग्रेन पावडर्स ॲज इट प्रोव्हाइड्स अ गुड ग्रिप व्हाईल मेकिंग द स्ट्रेट ऑर कर्विंग लाईन्स. आता रांगोळी काढताना ती रांगोळी व्यवस्थित स्ट्रेट, सरळ रेषेमध्ये किंवा वळणदार लाईन्स आल्या पाहिजेत, ती रेष छान उठली पाहिजे. त्यासाठी
रांगोळीची जी पावडर असते ना ती खूप बारीक पावडर नसते, तर ती थोडीशी जाडसर असते. कारण त्याच्यामुळे मग ती डिझाईन काढायला सोपी जाते. आणि ही जी पावडर असते ना, तर ती सँड म्हणजे वाळूपासून बनवली जाते किंवा जे मार्बल असतात, फरशीची डस्ट असते त्यापासून बनवले जाते, सॉडस्ट असते त्यापासून बनवली जाते किंवा सुरुवातीला पहिल्या काळामध्ये माहिती आहे का, तांदळाची अशी भरड असायची आणि त्या तांदळाच्या पावडरपासून रांगोळी काढली जायची अंगणामध्ये आणि पक्षी येऊन ते खाऊन जायचे. म्हणजे दोन्ही काम व्हायचे, पक्ष्यांना सुद्धा खायला भेटायचं आणि रांगोळीसुद्धा काढली जायची आणि मग दुसऱ्या दिवशी परत नवीन रांगोळी काढली जायची. असं स्टार्टिंगला होतं की तांदळाच्या पावडरपासून रांगोळी काढली जायची आणि मग नंतर याच्यामध्ये कलर्स आले, अजून वेगवेगळ्या गोष्टी वापरू लागले. It is important to draw unbroken lines of even thickness to maintain the beauty of the design. आता तुम्ही रांगोळी बघितली आहे का कधी? त्याच्या ज्या सगळ्या ज्या लाईन्स असतात ना, त्या एकसारख्याच जाडीच्या असतात. कोणती अशी फेंट आहे किंवा छोटी बारीक आहे, नाजूक आहे, दुसरी अशी जाडसर आहे, असं नसतं. तर सगळ्या लाईन्स आहेत ना, त्या एकसारख्याच थिकनेसच्या आलेल्या असतात किंवा त्या कुठे मध्ये तुटल्या नाही पाहिजेत. तर अशी रांगोळी आपल्याला छान दिसते. द स्किल टू डू सो कम्स विथ अ लॉट ऑफ प्रॅक्टिस. आणि हे अशी जर छान रांगोळी आली पाहिजे तर त्यासाठी खूप सराव करावा लागतो. द रंगोली कॅन देन बी लेफ्ट ॲज अ ब्युटिफुल ड्रॉइंग ऑर यू कॅन फिल इट विथ ब्राईट कलर्ड पावडर्स. आणि मग पांढऱ्या पावडरने ती डिझाईन काढली जाते, मग तशीच ठेवली जाते किंवा मग त्याच्यामध्ये छान असे उठून दिसणारे कलर वापरले जातात. इट इज कस्टमरी टू प्रिपेअर अ स्पेशल बॅकग्राऊंड फॉर रंगोली विथ गेरू ऑर वेट रेड ऑकर सो दॅट द व्हाईट डिझाईन स्टँड्स आउट व्हेरी वेल. आता हे पांढरी फक्त रांगोळी काढून सोडून दिली नुसती तर ती चांगली दिसेल का? तर नाही, त्याच्या खाली काहीतरी बॅकग्राऊंडला कलर पाहिजे. म्हणून गेरू गेरू म्हणतात किंवा काव म्हणतात त्याला, जो कुंभाराकडे भेटतो. त्याने कुंडीला असा चॉकलेटी कलर येतो ना, तर ते असतं गेरू. तर त्यालाच वेट रेड ऑकर असंही म्हणतात. तर त्याने काय केलं जातं, असं फरशीवरती पहिल्यांदा तो ब्राऊन कलर दिला जातो आणि मग त्याच्यावरती फक्त व्हाईट रांगोळी काढायची. म्हणजे त्याच्यामध्ये कलर नाही टाकले तरी चालतात. मग तो व्हाईट कलरची जी रांगोळी आहे पांढऱ्या कलरची, ती अशी उठून दिसते त्या ब्राऊन कलरवरती. Also, usually a grid of rows and columns of dots is used to give a proper frame and shape to the design. त्याचप्रमाणे रो आणि कॉलम म्हणजे आडव्या उभ्या लाईन्स ज्या असतात ना, तर त्यांच्यामुळे त्या रांगोळीला आहे ना एक वेगळा आकार भेटतो. आता इथे बघा, ही तशीच आहे. ह्या अशा आडव्या लाईन्स आहेत, उभ्या रो आहेत. इकडे बघा, हे अशा आडव्या लाईनमध्ये डॉट काढलेले आहेत आणि उभ्या लाईनमध्ये पण डॉट काढलेले आहेत. त्याच्यामुळे ही जी रांगोळी आहे ती एका व्यवस्थित शेपमध्ये आलेली आहे. रंगोली अँड दिवाळी. आता रांगोळी आणि दिवाळीचा काय संबंध आहे आपण बघूयात. रंगोली ऑक्युपाईज अ स्पेशल प्लेस इन द फेस्टिवल ऑफ दीपावली ऑर दिवाळी. आता रांगोळी आणि दिवाळी यांचं काय नातं आहे, तर रांगोळीशिवाय दिवाळी अपूर्ण आहे. दिवाळीमध्ये रांगोळीला एक विशेष महत्त्व आहे, एक ठराविक जागा आहे. सिन्स द आर्ट फॉर्म इज अन एक्सप्रेशन ऑफ वॉर्म हॉस्पिटॅलिटी, इट इज यूज्ड बाय ऑलमोस्ट एव्हरीवन टू डेकोरेट द कोर्टयार्ड ड्युरिंग द फेस्टिवल. हॉस्पिटॅलिटी म्हणजे जेव्हा आपल्याकडे कोण पाहुणे येणार असेल त्यांचं आपण जेव्हा स्वागत करतो ना, त्याला म्हणतात हॉस्पिटॅलिटी. आणि वॉर्म म्हणजे मनापासून आपण त्यांचं खूप आनंदाने स्वागत करतो. तर रांगोळी ही त्यासाठीच बनवलेली आहे की आपण आपल्या पाहुण्यांचं मनापासून स्वागत करण्यासाठी मग आपण आपल्या अंगणामध्ये छान डेकोरेट करतो सणाच्या दिवशी आणि छान रांगोळी काढतो. इट सिग्निफाईज दॅट द पीपल कमिंग टू द हाऊस आर वेलकम इनसाइड. आणि मग याचाच अर्थ काय होतो, रांगोळीचा अर्थ असा होतो की आपल्या घरी जे लोक येणार आहेत तर आपण त्यांचा स्वागत करत आहोत. रंगोली इन डिफरंट स्टेट्स. आता वेगवेगळ्या राज्यांमधली रांगोळी कशा प्रकारची असते ते आपण बघूयात. रंगोली आर्ट इज नोन बाय डिफरंट नेम्स इन डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. तर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रांगोळीला वेगवेगळी नावे आहेत. इट इज नोन ॲज चौक पुराणा इन उत्तर प्रदेश,
मांडना इन राजस्थान, मुग्गू इन आंध्र प्रदेश अँड ॲज रंगोली इन गुजरात, कर्नाटका अँड महाराष्ट्र. तर उत्तर प्रदेशमध्ये रांगोळीला चौक पुराणा म्हणून ओळखतात, राजस्थानमध्ये मांडना आणि आंध्र प्रदेशमध्ये मुग्गू. त्याचप्रमाणे गुजरात, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये त्याला रांगोळीच म्हटलं जातं. Each region has its special characteristic designs and patterns. प्रत्येक भागामध्ये रांगोळी काढण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, त्याचे डिझाईन्स वेगवेगळे आहेत. इन द नॉर्थर्न पार्ट्स ऑफ इंडिया इट इज कस्टमरी टू मेक रंगोली डिझाईन्स विथ ट्रॅडिशनल वेट कलर्स. आणि उत्तरेकडील भागामध्ये भारताच्या रांगोळी काढण्याची एक वेगळी पद्धत आहे. तर तिथे रांगोळी जी आहे ती ओल्या कलरने काढली जाते, ओल्या रंगांनी काढली जाते. इन बेंगॉल रांगोली इज नोन ॲज अल्पना, वेअर ॲज इन बिहार अँड उत्तरांचल इट इज नेम्ड ॲज अरिपना. तर बंगालमध्ये रांगोळीला अल्पना म्हणतात आणि बिहार आणि उत्तरांचलमध्ये अरिपना म्हणतात. कोलम इज द नेम गिवन टू द आर्ट ऑफ रंगोली इन साऊथर्न पार्ट्स ऑफ द कंट्री, मेनली इन द स्टेट्स ऑफ केरला अँड तमिळनाडू. तर जे दक्षिणेकडचे राज्य आहेत तर तिथले, जसं की मेनली मुख्यत्वे केरळा म्हणजे केरळ आणि तमिळनाडू, इथे तिला कोलम म्हणून ओळखतात. कोलम डिझाईन्स आर मेड विथ द हेल्प ऑफ राईस पावडर. आता हे बघा, हे कोलम डिझाईन्स आहेत. तर ही जी कोलम डिझाईन आहेत तर ती तांदळाच्या पावडरपासून बनवली जातात. रंगोली इन द मॉडर्न डेज. आताच्या काळामधली रांगोळी कशी आहे तर रंगोली आर्ट हॅज बीन यूज्ड फॉर सेंचुरीज टू ब्युटिफाय मेनी इंडियन हाऊसहोल्ड्स. तर रांगोळी ही खूप शतकांपासून चालत आलेली आहे आणि त्यामुळे जे भारतीय घरं आहेत तर त्याला खूप सुंदर दिसतात ती. प्रिव्हियसली इट वॉज यूज्ड मेनली बाय वुमेन. सुरुवातीला फक्त स्त्रियाच रांगोळी काढत होत्या. टुडे बोथ मेन अँड वुमेन लर्न अँड प्रॅक्टिसाइज दिस आर्ट, ॲडिंग देअर इनोव्हेटिव्ह आयडियाज टू द ट्रॅडिशनल डिझाईन्स अँड मोटिव्स. तर आताच्या काळामध्ये माणसे आणि स्त्रिया दोघंही, ही स्त्री आणि पुरुष दोघेही ही कला शिकतात, त्यांची छान प्रॅक्टिस करतात आणि अजून ज्या पारंपरिक डिझाईन्स होत्या तर त्याच्यामध्ये स्वतःचं काही अजून इनोव्हेटिव्ह म्हणजे अजून चांगलं वेगळ्या आयडियाज ते करत असतात. ॲट द टाईम ऑफ पब्लिक सेलिब्रेशन्स कार्पेट्स ऑफ रंगोली आर स्प्रेड ओव्हर लार्ज एरियाज अँड इवन लाँग डिस्टन्सेस. कोणता काही सार्वजनिक कार्यक्रम असेल तर रस्त्यांवरती बघा दोन्ही साईडनी मोठीची मोठी रांगोळी काढली जाते, तर त्याला म्हटलं आहे कार्पेट ऑफ रांगोली. Some people use leaves and flowers to make rangolis which are beautiful as well as fragrant. तर काही जी लोकं आहेत तर ती झाडांच्या पानांपासून फुलांपासून रांगोळी बनवतात. ती दिसायला तर सुंदर दिसतेच पण तिचा वाससुद्धा खूप छान येतो. वुड यू लाईक टू ट्राय युअर हँड ॲट दिस ब्युटिफुल आर्ट फॉर्म. तर तुम्हाला हा एक सुंदर कला आहे ही रांगोळी म्हणजे, तर ती रांगोळी काढायला आवडेल का. तर हो, नक्कीच आवडेल. सगळ्यांनी छान ट्राय करा. आता सुट्ट्या लागतील, एक्झाम संपतील, तेव्हा तुम्ही रांगोळीची प्रॅक्टिस करा. ओके, बाय बाय.